नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण जी पूर्वी सुरू केलेल्या राज्यसेवा प्रश्नपत्रिका विश्लेषणाची जी सिरीज आहे त्याच्यामध्ये 2013 आणि 14चं विश्लेषण बघितलेलंच आहे. तर आज आपण नेक्स्ट इयर म्हणजे 2015चं हा GS1चा क्वेश्चन पेपर बघणार आहोत. तर चला जास्त वेळ न घेता तुमचा आपण डायरेक्टली क्वेश्चनवर जाऊयात. 2015 साली पहिला प्रश्न आलेला होता. 4 डिसेंबर 1947 रोजी हैदराबाद राज्य मुक्तीसंग्रामात पुढीलपैकी कोणी निजामावर बॉम्ब टाकून त्याचा वध करण्याचा प्रयत्न केला. तर जे हैदराबाद मुक्तीसंग्राम जे आहे तर त्याच्यामध्ये तिथल्या हैदराबादच्या निजामावर बॉम्ब टाकून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला होता ते नारायण पवार, पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघू. इथं चुकीची जोडी ओळखायला विचारली आपल्याला त्यांनी. काही मंदिर आणि त्यांचे ठिकाणं दिलेले आहेत. तर शिवाचे मंदिर जे भुमरा येथे आहे, पार्वतीचे मंदिर नाच्छा येथे आहे, विष्णूचे मंदिर टिगवा आणि शिवाची कोरीव मूर्ती असलेले गुंफा मंदिर उदयगिरी टेकड्या. त्याच्यातली चुकीची जोडी ओळखायला सांगितली तर ती चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 4, शिवाच्या कोरीव मूर्ती असलेले गुंफा मंदिर उदयगिरी टेकड्या. इथं जरी हे आयोगाने दिलं असेल तर मी विकिपीडियावर बघितलं तर ते उदयगिरी टेकड्या दाखवत आहे. त्यापेक्षा आपण आयोगापेक्षा काही पुढे जाऊ शकत नाही, त्यामुळं हेच उत्तर आपल्याला इथं योग्य गृहीत धरावे लागेल, पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 3. उत्तरेकडील पुष्कळशा हिंदू निर्वासितांना या राज्याने आणि शहराने आकर्षित केले. समकालीन वर्णनावरून असे वाटते की हे शहर श्रीमंत आणि खूप सुंदर असावे. अब्दुल रजाक म्हणतो, पृथ्वी तलावावर इतरत्र कुठेही असे शहर डोळ्यांनी बघितले नाही किंवा संपूर्ण पृथ्वीवर असे शहर आहे असे कानांनी कधी ऐकले नाही. या वाक्यातून कोणत्या राज्याचा आणि शहराचा उल्लेख केलेला आहे? तर बघा, इथे एका राज्याचा किंवा एका शहराचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यावरून हे आपल्याला शहर कोणतं ते ओळखायला विचारलेलं. तर याचं हे पूर्ण जो वर्णन केलेलं आहे ते विजयनगर साम्राज्याबद्दल केलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3. तर विजयनगरवर जास्त फोकस आहे बघा यावर्षी. आणि 18 साली म्हणजे 2018-19ला विजयनगरवर UPSCला पण प्रिलिम्समध्ये आणि राज्यसेवेला पण प्रश्न आलेले होते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. पुढील प्रश्न आहे. 1930च्या दशकातील जागतिक महामंदीमुळे पुढीलपैकी काय झाले? तर 1930ची जागतिक महामंदी आली, त्याच्यामध्ये मुंबईची लोकसंख्या घटली, अहमदाबादमधील कापड गिरण्यांची संख्या घटली, मुंबई गिरणी मालकांनी कामगारांच्या वेतनात 30 ते 50% कपात केली. वरील सर्व पर्याय योग्य. तर 1930च्या दशकातील जागतिक महामंदीमुळे काय झालं तर ते मुंबईची लोकसंख्या घटली आणि मुंबई गिरणी मालकांनी कामगारांच्या वेतनात 30 ते 50% कपात केली, म्हणजे पर्याय क्रमांक 1, अ आणि क योग्य आहेत. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 5. हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनांचे वर्णन कोणी केले आहे? तर जिनांबद्दल जे उद्गार काढलेले आहेत हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत, तर ते कोणी काढले? ते आहेत सरोजिनी नायडू, पर्याय क्रमांक 2. अगदी सुरुवातीची म्हणजे पुढील प्रश्न बघू. अगदी सुरुवातीची संस्कृत नाटके त्यांनी लिहिली ती ताडपत्रावर लिहिलेली हस्तलिखिते तुकड्यांच्या स्वरूपात खरे तर आहेत व आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती गोबीच्या वाळवंटाच्या सीमेवरील तुरुफान या ठिकाणी सापडली. प्राचीन भारतातील हा कोणता लेखक आहे? तर या लेखकाने असं लिहिलेलं होतं ते ताडपत्रावर आणि त्याचे खूप तुकड्याच्या स्वरूपात ते गोबी वाळवंटात सापडले. तर गोबी वाळवंट आहे जो तो चायनामध्ये आहे, चीनमध्ये. तरी कोणत्या लेखकाचे आहेत असं विचारलं त्यांनी? तर ते आहेत अश्वघोष, पर्याय क्रमांक 3, अश्वघोष. बाकीच्या लेखकाबद्दल बी बघून ठेवा, त्याच्याबद्दल बी प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 7. 1926 साली मुंबई कायदेमंडळात जयदेशांनी असे विधेयक मांडले की ग्रामज्योतिषांना संस्कार करायला बोलवले नसेल तर त्यांना दक्षिणा मागण्याचा हक्क राहणार नाही. तरी असे विधेयक कोणी मांडलं होतं? ते होते राव बहादूर CK बोले, पर्याय क्रमांक 2, राव बहादूर CK बोले. पुढील प्रश्न क्रमांक 8. खाली नमूद केलेली चीड आणणारी कृत्ये कोणी केली होती? चीड आणणारी कृत्य म्हणजे ही वाईट होती एक प्रकारे भारतीय समाजासाठी. तर खाली कृत्य दिलेली त्याची: भारतीय नागरी सेवेत प्रवेश करण्याचे वय कमी करणे, वृत्तपत्र स्वातंत्र्यावर नियंत्रण घालणे, 1878चा सशस्त्र कायदा आणि ब्रिटिश उत्पादनावरील आयात कर काढून टाकणे. तर हे सर्व कामे कोणी केली होती? तर लॉर्ड लिटन. नागरी सेवेत प्रवेश करण्याचे वय त्यांनी कमी केलं होते, 19 वर्ष. वृत्तपत्र स्वातंत्र्यावर नियंत्रण लादले होते, तो व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आहे जो, त्यालाच गॅगिंग ॲक्ट असे म्हटलं होतं इंग्लिशमध्ये. तर तो त्याने लादला होता. 1878चा सशस्त्र कायदा पण आणला आणि ब्रिटिश उत्पादनावरील आयात कर काढून टाकला होता त्याने. तर ते आहेत लॉर्ड लिटन, पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 9.
खालीलपैकी कोणते दोन वर्ग गणपती उत्सवाच्या आयोजनाच्या विरुद्ध होते? गणपती उत्सव जो आपल्या टिळकांनी सुरू केला होता 1993मध्ये, तर त्या गणपती उत्सवाच्या विरुद्ध कोण होतं, तर ते खाली दिलेत कोण कोण विरुद्ध होतं त्याच्या. तर रानडेच्या विचारसरणीचे उदारमतवादी हिंदू, राष्ट्रीय सभेतील कर्मठ राजकारणी, की बौद्ध, की जैन. तर यातील फक्त अ आणि ब योग्य आहे. पर्याय क्रमांक 1 म्हणजे रानडेच्या विचारसरणीचे उदारमतवादी हिंदू आणि राष्ट्रीय सभेतील कर्मठ राजकारणी हे दोन वर्ग गणपती उत्सवाच्या आयोजनाच्या विरुद्ध होते. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 10. रावसाहेब पेशवे, भाऊसाहेब लिमये, गणेश केशव लिमये, भाऊराव लिमये, भाऊसाहेब काशीनाथ खाजगीवाले, राजेसाहेब, विठ्ठल छत्री आणि बळवंत जगदंब ही नावे पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने घेतली होती? तर ही नावे घेतली होती पुण्याचे सदाशिव निळकंठ जोशी यांनी. पर्याय क्रमांक 1. तर बघा इथं असं जाणवलं मला की महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा हे व्यक्तिकेंद्रित प्रश्नांवर जास्त आयोगाचा भर आहे. तर तुम्ही 18, 19, 17 लेटेस्टचे पण पेपर बघितले ते आपण बघूच पुढं. तर त्याच्यामध्ये पण व्यक्तिकेंद्रित प्रश्नावर जास्त आयोगाचा भर आहे. त्याच्यामुळे जास्त इतर महाराष्ट्राच्या इतिहासावर फोकस करण्यापेक्षा महाराष्ट्रातील समाजसुधारक किंवा त्यातील स्वातंत्र्यवीर तर याच्यावर जास्त फोकस केलेला पाहिजे. तर इथे योग्य उत्तर आहे 1. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 11. पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारलेली संघटना कोणती? तर ती भारत स्त्री महामंडळ. पर्याय क्रमांक 4 भारत स्त्री महामंडळ. पुढील प्रश्न आहे क्रिप्स यांचे भारतीय मित्र डॅश डॅश हे देखील त्यांच्यावर इतके नाराज झाले की त्यांनी कबूल केले की ही एक खेदाची गोष्ट आहे की क्रिप्स सारखी व्यक्तीही स्वतःला सैतानाचा वकील बनू देते. तर असं कोणी म्हटलं होतं? तर ते आपले पंडित जवाहरलाल नेहरू. पर्याय क्रमांक 1 क्रिप्स यांचे मित्र होते ते पंडित जवाहरलाल नेहरू. पुढील प्रश्न क्रमांक 13. पुढील कोणते विधान अयोग्य आहे? तर विधान 1 दिलेलं आहे 2014च्या भारताच्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी सर्वात उत्तुंग म्हणजे जवळपास 66% होती आणि यापूर्वीचा सर्वात मोठा आकडा 1984 मधील होता, तो होता सुमारे 54%. तर 14ची टक्केवारी जी ती 66% आणि यापूर्वीची अगोदर म्हणजे 84ला होती ती 54%. तर यातील अयोग्य विधान कोणतं ओळखायला सांगितलं आपल्याला? अयोग्य विधान तर हे आहे यापूर्वीचा सर्वात मोठा आकडा 1984 मधील होता, तो होता सुमारे 54%. हे विधान चुकीचं आहे. केवळ ब विधान हे अयोग्य आहे, म्हणजे अविधान हे सत्य आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे याचा. पुढील प्रश्न क्रमांक 14. स्फूर्ती घेऊन 1893 मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले. सॉरी तर ते मुसलमानांच्या मुहर्रम सणावरून स्फूर्ती घेऊन 1893 मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले होते. मुसलमानांच्या मुहर्रम जो सण आहे तर त्या सणावरून हे गणपती उत्सवाची त्यांना आयडिया मिळाली होती. पुढील प्रश्न क्रमांक 15. वालचंद उद्योग समूहाने स्वातंत्र्यपूर्व काळात पुढीलपैकी कोणत्याच उद्योगांची स्थापना केली? वालचंद उद्योग समूहाचे हिंदुस्तान एअरक्राफ्ट, सिंधिया स्टीम नेव्हिगेशन आणि प्रीमियर ऑटोमोबाईल्स हे 3 उद्योग समूह आहेत जे स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी स्थापन केली होती. त्यातला फक्त हिंदुस्तान मोटर्स हा त्यांचा नाही आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. अ, ब आणि क. पुढील प्रश्न क्रमांक 16. तर हा आयोगाने प्रश्न कॅन्सल केलेला आहे. तर पुढचा बघू प्रश्न आपण. पृथ्वीच्या अंतर्गत भागात जसजसे खोल जावे तसे सरासरी तापमानात वाढ कशी होते? म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर समजा एक विशिष्ट तापमान आहे, समजा 30 डिग्री पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहे. जसं आपण खोल जाऊ, 1 किलोमीटर खोल जाऊ, 2 किलोमीटर जाऊ, तसं तापमान हे काय होत जातं? वाढ होत जाते त्याच्यामध्ये. कारण आपण गरम भागाकडे आपण जात असतो. ते तर त्याचा दर कसा असतो वाढण्याचा? तर ते असतं 1 डिग्री सेल्सिअस दर 32 मीटरला. म्हणजे पर्याय क्रमांक 1. म्हणजे 32 मीटर आपण खोल गेलो तर 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढतं. म्हणजे 30 असेल पृष्ठभागावर तर 32 मीटर अजून खाली खोदलं आपण तर तिथं काय होणार? 31 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला लागेल. पुढील प्रश्न बघू. पुढील प्रश्न बघू. 18वा प्रश्न. मंगळासंबंधी खालील विधानांचा विचार करा. तर मंगळाबद्दल त्यांनी काही विधानं केलेली आहेत. तिथं विरळ वातावरण, शुष्क नदी पात्र, -30 डिग्री सेल्सिअस ते -100 डिग्री सेल्सिअस तापमान आणि फोबोस हा एकमेव उपग्रह. तर यातील फक्त अ आणि ब हे विधाने
सत्य आहेत, बरोबर आहेत. म्हणजे विरळ तापमान, विरळ वातावरण आणि शुष्क नदीपात्र, आणि ब. पर्याय क्रमांक 4. तर इथं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, फोबोस हा उपग्रह कोणत्या ह्याचा आहे, प्लॅनेटचा आहे, कोणत्या ग्रहाचा फोबोस हा उपग्रह आहे. पुढील प्रश्न बघू. समुद्रात मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते. हा वर्ल्ड जिओग्राफीचा प्रश्न आहे, जागतिक भूगोल. समुद्रात मिळण्यापूर्वी कोणती नदी ही विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते, ते कोलोरॅडो. पर्याय क्रमांक 3 कोलोरॅडो. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही. ज्वालामुखीशी संबंधित नाही असा कोणता भाग आहे विचारला त्यांनी. त्या इंग्लिशमध्ये बघू आपण त्याला, गीझर, बॅथोलिथ, डाईक आणि फोल्ड. त्याच्यातील फोल्ड जो आहे तो ज्वालामुखीशी संबंधित नाही आहे. बाकी गीझर म्हणजे तो गरम पाण्याचा झऱ्यासारखा असतो तो. बॅथोलिथ म्हणजे बशीसारखा असतो तो, लावा मध्ये थंड झाला आणि बशीसारखा आकार झाला, त्याला बॅथोलिथ म्हणायचं. डाईक म्हणजे काय, तर तो वर येताना एखाद्या तिसऱ्याच रस्त्यात त्याला सापडतो. एक सरळ लावा जेव्हा बाहेर निघणार आहे तो एक सरळ मार्ग पकडतो, पण कधी कधी काय होतं, एक झाडाला जशी फांदी पडते तसं फांदीसारखं बाहेर पडतो, तर त्याला डाईक म्हणायचं. तर इथं संबंधित नाही म्हटल्यानंतर घड्या हा ज्वालामुखीशी संबंधित नाही. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघू. मध्यवर्ती खिलाफत समितीच्या अलाहाबाद येथील सभेत राष्ट्रीयवादी हिंदू पुरोगामी विजय झाले, त्यांना डॅश डॅश यांचा पाठिंबा होता. तर त्यांना गांधीजींचा पाठिंबा होता. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघू. सुवर्ण क्रांतीचा गोल्डन रेव्होल्यूशन संबंध कशाशी संबंधित आहे. तर गोल्डन रेव्होल्यूशन कशी संबंधित आहे, तर ती मधुमक्षिका पालन, बी किपिंग बद्दल ही गोल्डन रेव्होल्यूशन आहे. अन्न उत्पादन ग्रीन, दूध उत्पादनासाठी व्हाईट रेव्होल्यूशन, अन्नासाठी ग्रीन रेव्होल्यूशन, असे भरपूर रेव्होल्यूशन आहेत, ते पण एकदा बघून घ्या सर्वचे सर्व. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 23. 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी साबरमती येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात केली. त्याचवेळी 6 एप्रिल 1930ला महाराष्ट्रात डॅश डॅश या मुंबईच्या उपनगरात चळवळीचा प्रारंभ झाला. तर ते आहे पर्याय क्रमांक 3 विले पार्ले. विले पार्ले. पुढील प्रश्न बघू. तर इथं थोडं ट्रान्सलेशनमध्ये घोळ दिसतोय, इंग्लिशमध्ये बघा आपण त्याचा. इंडिया हॅज मोनोपॉली इन द प्रोडक्शन ऑफ मुगा सिल्क. इट इज प्रोड्युस्ड इन द स्टेट्स ऑफ. म्हणजे मुगा सिल्क जे आहे त्याच्यामध्ये इंडियाची मोनोपॉली आहे, म्हणजे इंडियाची मक्तेदारी आहे. तर हे मुगा सिल्कमध्ये मक्तेदारी असलेलं कोणत्या राज्यामध्ये याचं उत्पादन घेतलं जातं, ते आहेत आसाम आणि बिहार. पर्याय क्रमांक 1 मुगा सिल्क. कोणत्या राज्यामध्ये, आसाम आणि बिहार राज्यामध्ये. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 25. योगा आपण जे सहन करू शकत नाही ते बरे करायला व जे बरे होऊ शकत नाही ते सहन करायला मदत करतो. एक योगगुरू म्हणाले, ज्यांचे पुढील सर्व शिष्य होते. व्हायोलिन वादक यहुदी मेनुहीन, व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण, नटसम्राट नसिरुद्दीन शाह आणि क्रिकेटर सचिन तेंडुलकर हे त्यांचे सदस्य होते. योगगुरूचे नाव विचारले त्यांनी, तर ते आहेत BKS अय्यंगार. BKS अय्यंगार. पुढील प्रश्न बघूयात. भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनी मुक्त राज्य झाले आहे. प्रथम कार्बनमुक्त झाले राज्य भारतातील कोणतं आहे, तर ते आहेत हिमाचल प्रदेश. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 27. न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्क येथे जागतिक नागरिक उत्सवाच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदीच्या अविस्मरणीय भाषणातील अखेरच्या कोणत्या शब्दांनी अमेरिकनांची मने जिंकली. तर आपल्या मोदी साहेबांचं जे शेवटचं वाक्य होतं, तर त्यांनी ती अमेरिकनांची मने जिंकली, तर ते होतं मे द फोर्स बी विथ यू. मे द फोर्स बी विथ यू. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणते पठार कललेले पठार नाही, म्हणजे एकीकडे असं त्याचा स्लोप नाही त्या पठाराला, तर ते आहे पर्याय क्रमांक 4 तिबेटचे पठार. तिबेटचे पठार कललेले नाही. बाकी दख्खनचे पठार, ब्राझीलचे पठार, अरेबियाचे पठार हे कललेले पठार आहेत. पुढील प्रश्न बघू. खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमी म्हणतात. ती आपल्याला इथं वाटू शकतं आशिया खंडात, त्याच्यामुळं, पण इथं हे आफ्रिका खंडास हजारो भाषांची भूमी म्हणतात. हजारो भाषांची भूमी. ह्या टाईपचे प्रश्न विचारले जातात बरेच वेळा राज्यसेवेला. स्नोलँड म्हणजे बर्फाची भूमी, असे जोड्या लावायला वगैरे विचारतात ते. तर अशी टिपिकल क्वेश्चन असेल ते काढून ठेवायचे का साईडला, नोट्स वगैरे बनवा त्याची. तर हजारो भाषांची भूमी म्हणतात ते आफ्रिकाला. आफ्रिका ही हजारो भाषांची भूमी आहे. पर्याय क्रमांक 2.
पुढील प्रश्न आहे, मिनी कार लहान मोटारगाडी 60व्या दशकातील नमुनेदार आकृती होती. त्यापासून प्रोत्साहित होऊन कोणी त्याच दशकात रस्त्यावर क्रांती घडविणारा मिनीस्कर्ट निर्माण केला, तर तो मेरी क्वॅन्ट. पर्याय क्रमांक 3, मेरी क्वॅन्टनं तयार केला होता मिनीस्कर्ट. पुढील प्रश्न बघू. खाली भारतातील 13 स्थाने नमूद आहेत, त्यातील 12 ठिकाणी ज्योतिर्लिंग आहेत, एका ठिकाणी नाही, ती जागा कोणती? तर इथं 12 ज्योतिर्लिंग आहेत बघा भारतामध्ये, त्याच्यातील महाराष्ट्रामध्ये 5 आहेत. तर खाली लिस्ट दिलेली आहे 13 ठिकाणांची, त्याच्यातले एक ठिकाण हे ज्योतिर्लिंग नाही आहे, तर ते आहे पर्याय क्रमांक 2, अमरनाथ. अमरनाथ हे जम्मू काश्मीरमधलं, तिथं एक हे नाही आपलं ज्योतिर्लिंग नाही आहे अमरनाथ. बाकी सर्व ठिकाणी हे ज्योतिर्लिंग आहेत. इथूनच तुम्हाला सगळं लिस्ट बनवून जाईल 12 ज्योतिर्लिंगाची. महाराष्ट्रातील 5 आहेत, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, कृष्णेश्वर, भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर. पुढील प्रश्न क्रमांक 32, डॅश डॅश प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे, तर ती वनस्पती का कीटके की मनुष्य की प्राणी? तर एक कीटक प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे, कीटक. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघू. पुढील 2 विधानांपैकी कोणते चुकीचे आहे? तर घटना समिती म्हणजेच कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली नंतर विधान समिती म्हणजेच लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बनली, जिचे पुढे रूपांतर तात्पुरत्या किंवा हंगामी संसदेत झाले. ज्या दिवशी घटनेवर सह्या होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती, जो एक शकुन मानला गेला. तर ते ह्याच्यातील कोणती विधान चुकीचे आहेत? तर ही दोन्ही विधानं चुकीची आहेत, दोन्ही विधानं बरोबर आहेत. जी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली त्याची नंतर काय झालं, ती लेजिस्लेटिव्ह असेंब्ली झाली, आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली नंतरच ती काय झाली, टेम्पररी पार्लमेंट म्हणून तिने काम केलं. आणि ज्या दिवशी घटनेवर सह्या करत होते सर्व लोक, तर त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती, आणि हा एक शकुन मानला गेला होता त्यावेळी. तर हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4, दोन्ही नाहीत, चुकीची विधाने विचारली त्यांनी. पुढील प्रश्न क्रमांक 34, खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो? तर पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास कोणता वायू अधिक कारणीभूत ठरतो? तो आहे नायट्रोजन. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न इथं जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. तर इथं ॲक्ट आणि त्यांचं इयर विचारलेलं आहे. तर पर्यावरण संरक्षण ॲक्ट, तर आपण इंग्लिशमध्ये बघू याला. ज्याला मराठीमध्ये असेल त्याला मराठीमध्ये बघा. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट, तर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला, किती आहे तो 1986. नंतर आहे स्कीम ऑफ लेबलिंग ऑफ एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रोडक्ट्स. स्कीम ऑफ लेबलिंग म्हणजे ते काय, इको फ्रेंडली त्या प्रोडक्टला लेबल केलं जातं. समजा एखादा फॅन आहे तर त्याला इको फ्रेंडली असं सिलिंग केलं जातं, त्याच्यावर एक लेबलिंग केलं जातं. तर हा ॲक्ट कधीचा आहे? तर तो आहे 1991चा. नंतर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल्स, तर ते बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल्स आहेत, तर ते आहेत 1998. आणि म्युन्सिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स ते आहेत 2000. म्हणजे पर्याय क्रमांक 4. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन 1986, स्कीम ऑफ लेबलिंग एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रोडक्ट्स ते आहेत 1991, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल्स तर ते आहेत 1998, आणि म्युन्सिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स ते 2000. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे तिथला. पुढील प्रश्न पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची भारतीय नागरी सेवेसाठी निवड झाली होती, परंतु राजकीय संघटना स्थापन करण्यासाठी ती त्यांनी स्वतःहून सोडून दिली. आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी डिसेंबर 1885 मध्ये अखिल भारतीय सभा येथे बोलवली. तर यातील चुकीचे कोणता विधान विचारलं त्यांनी? तर हे दोन्ही विधाने चुकीचे आहेत, अ व ब दोन्ही विधाने चुकीचे आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 37, पुढील 2 विधानांपैकी कोणते बरोबर आहे? ते 2 विधानांपैकी कोणते विधाने बरोबर आहेत विचारले. भारतातील बहुतांशी भागात राज्य उत्पादन विभागाच्या परवानगीशिवाय घरी दारू बनविणे बेकायदेशीर आहे. आणि दुसरे विधान आहे, भारतात केवळ स्वतःच्या वापराकरिता म्हणजे परवानगीशिवाय घरी दारू तयार केली जाऊ शकते. त्याच्यातलं केवळ विधान 1 योग्य आहे. तर भारतात आपण स्वतःच्या म्हणजे बिना परवानगीशिवाय स्वतःसाठी नाही आणि इतरांसाठी पण दारू बनवू शकत नाही. म्हणजे भारतातील बहुतांश भागात राज्य उत्पादन विभागाच्या परवानगीशिवाय घरी दारू बनवणे हे बेकायदेशीर आहे. स्वतःच्या वापराकरता असो तर विकण्यासाठी असो, हे बेकायदेशीर आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, केवळ अयोग्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 38, कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवणे हम दो हमारे दो कोणत्या धोरणाच्या 2 उद्दिष्टांपैकी एक आहे? तर ते आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000.
याच्यावर मी नेहमी प्रत्येक वर्षी म्हटलं तरी प्रश्न विचारला जातो. लोकसंख्या धोरण कितीपर्यंत आपलं टार्गेट आहे स्टेबल करायची, तर हे विचारलं जातात. ते एक चांगलं करून ठेवा. तर कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवणे हे कशासाठी? राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2006 हम दो हमारे दो उद्दिष्ट. पुढील प्रश्न बघू. 2000च्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणानुसार बघा, त्याच्यावरच प्रश्न आहे. कुठल्या वर्षापर्यंत आपल्या देशाची लोकसंख्या स्थिर होण्याचे उद्दिष्ट आहे? तर त्या 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर होण्याचे उद्दिष्ट आहे. पण इथं 2045 काही ऑप्शनच नव्हता, त्याच्यामुळे कॅन्सल झालेला आहे याकडून प्रश्न. म्हणजे आयोगाला इतका वेळ असतो एवढं प्लॅनिंग करून, तरी आयोग एका प्रश्नपत्रिकेत कमीत कमी 3 ते 4, कधी कधी तर 5-6 प्रश्न तर पण कॅन्सल केले जातात. याच्यातूनच खूप म्हणजे कट ऑफमध्ये पण खूप व्हेरिएशन जाणून येतं. मग या आयोगाला आपण नाही काही देऊ शकत, पण एक सजेशन करू शकतो की सुधारण्याची गरज आहे. खूप प्रश्न कॅन्सल केले जातात. म्हणजे टाकतानाच प्रश्न असे टाकायला पाहिजे की जो प्रश्न नंतर कॅन्सलच नाही करता आला, कॅन्सल करण्याची गरजच नाही पडली पाहिजे. त्याचं योग्य एक्सप्लेनेशन, त्याचा प्रूफसोबत तो प्रश्न टाकला पाहिजे. तर चला पुढं बघू. पुढचा प्रश्न. लिंग असमानता निर्देशांकामध्ये महिलांविषयीच्या ज्या 3 परिमाणांचा समावेश होतो ती म्हणजे? तर लिंग असमानतामध्ये तर कोणता? रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, एम्पॉवरमेंट अँड लेबर मार्केट पार्टिसिपेशन. मग त्यांची जननक्षम आरोग्य, त्यांची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ काय, त्यानंतर सक्षमीकरण, त्यांचे एम्पॉवरमेंट आणि श्रम बाजारातील सहभाग, मार्केटमध्ये त्यांचं पार्टिसिपेशन. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 41. जनगणना 2011 नुसार शहरी लोकसंख्या आणि दारिद्र्य रेषेखाली असणारी लोकसंख्या यांचा सहगुणांक -0.39 इतका आहे. ही बाब अशी दर्शवते की, म्हणजे हा सहगुणांक 0.39 कशाचा? शहरी लोकसंख्या आणि दारिद्र्य रेषेखाली असणारी लोकसंख्या, हा 0.41 मायनस. तर हे काय दर्शवतो? तो काय दर्शवतो? ज्या पद्धतीने शहरीकरण झाले आहे त्याचा गरिबी घटविण्याशी फारसा काही परिणाम झाला नाही. त्याचा गरिबी घटवण्यासाठी काही फारसा परिणाम झालेला नाही शहरीकरणाचा. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 42. शिक्षण हक्क कायदा 2009चा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे? शिक्षण हक्क कायदा 2009चा, तर त्याचा मुख्य उद्देश काय? तर 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण. 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण देणे हा उद्देश आहे 2009 कायद्याचा. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघू. भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकलनुसार राज्य सरकारने वन्य जमातीकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले? तर हे कुठून धोरण स्वीकारले? तर ते आर्टिकल 46 DPSP मधलं आर्टिकल आहे, आर्टिकल 46. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 44. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी किमान किती रुपयाचा सुवर्ण साठा ठेवणे आवश्यक आहे? तर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मिती विभागास किती रुपयांचा? तर 115 कोटी रुपयांचा चलन साठा, सुवर्ण साठा ठेवणे आवश्यक आहे. 115 कोटी रुपये. पुढील प्रश्न बघू. 45वा. 9व्या व 10व्या पंचवार्षिक योजनेत भारतातील किंमत वाढीचा वार्षिक दर हा होता. तर तो 9व्या व 10व्या पंचवार्षिक योजनेत 4% व 5% हा किंमत वाढीचा दर होता. म्हणजे 9व्या पंचवार्षिकमध्ये 4% होता आणि 10व्या पंचवार्षिकमध्ये 5%. हा वार्षिक म्हणजे वाढीचा वार्षिक दर होता. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 46. राज्य सरकारशी सल्लामसलत करून प्रत्येक राज्यासाठी विविक्षित उद्दिष्टे ठरवून देणे हे कुठल्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होते? तर ते होते 10व्या पंचवार्षिक योजनेचे. बघा, योजनेवर हमखास प्रश्न विचारला होता, हमखास. तर त्या सर्वच्या सर्व योजना तुम्ही पंचवार्षिक योजनेवर व्यवस्थित करून ठेवा. पंचवार्षिक योजना, लोकसंख्या, अजून लोकसंख्या धोरण 2076चं, आणि जसं जसं येईल तसं आपण बघतच चालू. पुढं पुढील प्रश्न बघू. सकल प्रजनन किंवा पुनरुत्पादन दर म्हणजे सकल प्रजनन म्हणजेच काय? तर ते फर्टिलिटी रेट म्हणजे काय एक प्रकारे विचारले त्यांनी. द नंबर ऑफ लाईव्ह बर्थ बाय अ वुमन ड्युरिंग द एंटायर रिप्रोडक्टिव्ह पिरियड, म्हणजे स्त्रीच्या संपूर्ण जनन काळात जिवंत प्रसूती झालेली नवजात अर्भके. स्त्रीचा जो संपूर्ण जनन काळ आहे, समजा 13 वर्षापासून तर ते 50 वर्षापर्यंत, या जनन काळात ती किती लोकांना जन्म देते, म्हणजे मुलांना जन्म देते लाईव्ह बर्थला, त्याच्यानुसार ती फर्टिलिटी रेट ठरला जातो. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 48. व्यावसायिक शीतगृहात लोणी किती तापमानावर ठेवले जाते?
तर व्यावसायिक शीतगृहात लोणी म्हणजे बटरी किती टेम्परेचर ठेवतं? -20 डिग्री सेल्सिअस. पर्याय क्रमांक 2 -20 डिग्री सेल्सिअस. पुढील प्रश्न बघू. लेझरच्या सहाय्याने पर्यावरण संनियंत्रण करण्याच्या तंत्राला काय म्हणतात? तर लेझरच्या सहाय्याने पर्यावरण संनियंत्रण करण्याच्या तंत्राला काय म्हणतात? लिडार. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघू. फळांच्या व भाज्यांच्या वितंचकीय तंबूशीकरणास, हे खूपच आवड शब्द आहेत, आपण इंग्लिशमध्ये बघू. द की एन्झाईम इन्व्हॉल्व इन एन्झायमॅटिक ब्राउनिंग ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल इज, म्हणजे व्हेजिटेबल आणि फ्रूटमध्ये जो ब्राऊन कलर होतो, जे तांबूशीकरण येतं फळांना, तर ते कशामुळे येतं? तर ते पॉलिफेनॉल ऑक्सिडेज. पर्याय क्रमांक जो 2 दिलेला आहे, पॉलिफेनॉल ऑक्सिडेजमुळं हे ब्राउनिंग कलर होतो फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्समध्ये. ते एक एन्झाईम येते. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 51. डॅशच्या सहाय्याने दूरचित्रवाणीचे कार्यक्रम सर्व जगामध्ये पाठविणे शक्य झाले आहे. तर कशामुळे शक्य झालेले आहे? तर ते जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स भूस्थिर उपग्रह आहेत, त्याच्या सहाय्याने दूरचित्रवाणीचे कार्यक्रम सर्व जगामध्ये पाठवणे शक्य झालेले आहे, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स. तर मग जिओ स्टेशनरी सॅटेलाइटमध्ये त्याच्यावर अजून सब क्वेश्चन विचारले जातात. जिओ स्टेशनरी काय, जिओ सिंक्रोनस काय, सन सिंक्रोनस काय? तर येथील ह्या संबंधित प्रश्नाचं उत्तर आहे 1, फक्त भूस्थिर उपग्रह. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 52. सॉलिड फूड पॅकेजिंगसाठी सर्वात अधिक वापरली जाणारी व स्वस्त प्लास्टिक फिल्म कशाची असते? तर सॉलिड फूड पॅकेजिंगसाठी जी प्लास्टिक वापरली जाते, तर ती असते पॉलिथिलीन. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 53. अतिनील किरणे म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज कशामधून आरपार जाऊ शकत नाहीत? तर अल्ट्राव्हायोलेट रेज कॅन नॉट पास थ्रू, कशातून जाऊ शकत नाही? तर ते काचेमधून जाऊ शकत नाहीत. बाकी कॉर्ड्स, फ्लोराईड आणि रॉक सॉल्ट म्हणून ते जाऊ शकतात, आरपार जाऊ शकतात, पण याच्यातून जाऊ शकत नाहीत, फक्त काच. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 54. दुर्बिणीसारख्या प्रकाशीय उपकरणातील क्षेत्रभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय आकारते? इन ॲन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट लाईक टेलिस्कोप द कॉम्बिनेशन ऑफ फील्ड लेन्स अँड आय लेन्स फॉर्म्स. तर काय होतं त्याच्यामधून? एन कंपाऊंड आयपीस, एक पूर्ण आयपीस तयार होतं, संयुक्त नेत्रभिंग तयार होतं त्याच्यातून. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न क्रमांक 55. पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहा EK इतकी गतीज ऊर्जा आहे. पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर निसटण्यासाठी किमान केवढी ऊर्जा दिली पाहिजे? तर एक सरळ फॉर्म्युला विचारला त्याने. तर अ सॅटेलाइट हॅव्हिंग सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ हॅज अ कायनेटिक एनर्जी EK. व्हॉट इज द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी टू बी ॲडेड सो दॅट इट एक्स्केप्स फ्रॉम द अर्थ? म्हणजे त्याला जेवढी त्याची कायनेटिक एनर्जी तेवढी त्याला अजून डबल एनर्जी केली तर तो एस्केप होणार त्याच्या अर्थच्या ॲटमॉस्फिअरमधून. तर त्याची आहे पर्याय क्रमांक 3, EK एवढी ऊर्जा देणे गरजेचे आहे. पुढील प्रश्न बघू. सन 2006 सालानंतर खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सूर्यमालेतील ग्रह मानले जात नाही? तर 6 नंतर कोणत्या ग्रहाचं ते म्हणजे एक प्रकारे ग्रहत्व ते काढून घेतलेलं आहे? तर ते आपला प्लुटो. तर त्याच्यानंतर त्याला बटू ग्रह म्हणून ओळखण्यात यायला लागलं. बटू ग्रह म्हणजे छोटा ग्रह एक प्रकारे. ते प्लुटोला 2006 नंतर त्याची मान्यता काढून घेतलेली आहे. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 57. ऑक्सिश्वसनामध्ये ऑक्सिजन कोणती मुख्य भूमिका बजावतो? तर ऑक्सिश्वसनामध्ये काय होतं? ऑक्सिजन काय करतो? इलेक्ट्रॉन देतो, घेतो. तर ते काय असतं? इलेक्ट्रॉन ग्राही असतो, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर असतो, इलेक्ट्रॉन घेतो. पुढील प्रश्न क्रमांक 58. अतिश्रमामुळे स्नायुदुखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते? अतिश्रमामुळे स्नायुदुखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते? लॅक्टिक आम्ल. तर लॅक्टिक ॲसिड सिक्रेट झाल्यामुळे आपल्याला एक थकवा येतो एक प्रकारचा. मुंग्यामध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होत नाही, त्यामुळे मुंगी कधी थकत नसते. तर लॅक्टिक ॲसिडमुळे काय होतं? थकवा आल्यासारखं जाणवतं अतिश्रमामुळे, ते स्नायुदुखी होते. लॅक्टिक ॲसिड. पुढील प्रश्न क्रमांक 59. खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? तर इथं गर्द पिवळे मूत्र, त्या एक डिसीज आहे हा, मेलॅन्युरिया. नंतर रंगहीन मूत्र, निर्जलीकरण. रक्तरंगमूत्र म्हणजे त्याच्यामध्ये ब्लड असतं आपल्या युरिनमध्ये, तर ते आहेत हिमेच्युरिया. आणि हिरवट रंगाचे मूत्र, बीट खाल्ल्यामुळे. त्याच्यातलं पर्याय क्रमांक 3 जो आहे तो बरोबर आहे. रक्तरंग म्हणजे ब्लडी युरिन जे असतं ते हिमॅच्युरियामुळं येतं, हिमॅच्युरिया आजारामुळं. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न क्रमांक 60. खालीलपैकी कोणता आजार बरा करण्यास ॲग्रिमायसिन वापरतात?
ॲग्रीमायसिन कशासाठी वापरतात तर जीवाणू आजारावर, बॅक्टेरियल डिसीजसाठी. ॲग्रीमायसिन जीवाणूच्या आजारावर ॲग्रीमायसिन. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 61. पचन संस्थेमध्ये मुख ते गुदद्वार या मार्गामध्ये pH मध्ये काय बदल होत असतो? पचन संस्थे मुख ते गुदद्वार या भागामध्ये pH मध्ये काय बदल होतो? तर ते आम्ल. प्रश्न क्रमांक 62. खालीलपैकी मॅक्रोन्यूट्रिएंट कोणते आहे? तर खाली काही न्यूट्रिएंट दिलेले आहेत आपल्याला, त्याच्यामध्ये मॅक्रोन्यूट्रिएंट कोणता आहे ते विचारलेलं आहे. खालील पर्यायामध्ये मॅग्नेशियम, मॉलिब्डेनम, बोरॉन, झिंक. तर यापैकी मॅग्नेशियम हे मॅक्रोन्यूट्रिएंट आहे. मॅक्रोन्यूट्रिएंट म्हणजे कोणते न्यूट्रिएंट जे वनस्पतींना जास्त प्रमाणात लागतं, मॅक्रो आणि मायक्रो. तर मॅक्रो म्हणजे खूप जास्त प्रमाण किंवा त्याला महापोषके पण म्हणू शकतो आपण, आणि मायक्रोन्यूट्रिएंट आहेत त्याला सूक्ष्म पोषके. तर मग इथं मॅग्नेशियम हे मॅक्रोन्यूट्रिएंट आहे. तर बाकीचे मॅक्रोन्यूट्रिएंट कोणते आहेत तर नायट्रोजन आहे, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, ऑक्सिजन, मॅग्नेशियम, हायड्रोजन, सल्फर, कार्बन. आणि बाकी मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे या व्यतिरिक्त जे असतील ते मायक्रोन्यूट्रिएंट, तांबे, लोह, बोरॉन, अजून जस्त आहे, झिंक आहे, असे वेगवेगळे आहेत. तर ते आहेत मायक्रोन्यूट्रिएंट. तर यात मायक्रोन्यूट्रिएंट कोणता आहे तर ते आहे मॅग्नेशियम. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 63. ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी डॅश डॅश इतकी आहे. आता ग्लुकोजमध्ये आपल्या त्यानं कार्बनची टक्केवारी विचारली म्हणजे काय विचारलं आहे तर ग्लुकोजला जो फॉर्म्युला आहे C6H12O6, तर त्याच्यामध्ये कार्बनचा पर्सेंटेज किती आहे, टक्केवारी किती त्याची, तर ती विचारली. तर त्याचा फॉर्म्युलानुसार आपण त्याचं मॉलिक्युलर मास जर बघितलं तर याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला 40% कार्बनची टक्केवारी मिळते त्याच्यामध्ये. पर्याय क्रमांक 1 40%. पुढील प्रश्न. पुरातन काळापासून वनस्पती आजार बरे करण्याचं व आरोग्य सदृढीस्तव वापरली गेली आहेत. आपल्या उपचार पद्धतीतील अर्ध्यापेक्षा अधिक औषधे वनस्पतीजन्य आहेत. भारतीय औषधी वनस्पतीच्या शब्दावलीत 3000 वनस्पती आहेत. वनस्पतींचा कोणता भाग सर्वात अधिक औषधीयुक्त म्हणून वापरला जातो? तर वरची जे 2 लाईन दिलेल्या आहेत त्या फक्त एक आपल्याला वनस्पतीबद्दल त्यांचे फायदे वगैरे दिलेले आहेत. मूळ प्रश्न आहे तो 3ऱ्या आणि 4थ्या लाईनमध्ये वनस्पतीचा सर्वात अधिक औषधीयुक्त कोणता भाग आहे हा प्रश्न आहे त्यांचा सरळ. तर त्याच्यातले मग मुळे, साल, बिया, पाने. तर त्याच्यातील मुळे जे आहेत ते सर्वाधिक औषधीयुक्त आहेत, मुळे, रूट्स. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 65. पुढीलपैकी कोणते क्षार शरीरातील आम्ल क्षार म्हणजेच ॲसिड बेस संतुलन राखते? ॲसिड बेस जे संतुलन राखतं कोणतं क्षार आहे तर ते आहेत पर्याय क्रमांक 2 सोडियम. पर्याय क्रमांक 2 ॲसिड बेसचे संतुलन राखते. पुढील प्रश्न बघू. रासायनिक पदार्थाचा आर्द्रताग्राही स्वभाव गुणधर्म दर्शवतो की तो चांगला, काय आहे तर तो इंग्लिशमध्ये आपण द हायग्रोस्कोपिक नेचर ऑफ केमिकल सबस्टन्स इंडिकेट्स दॅट इट इज अ गुड, काय असेल तो मग एक ड्राईंग एजंट, तो एक चांगला ड्राईंग एजंट आहे हे दर्शवतो. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न क्रमांक 67. महाराष्ट्र शासनाचे प्राणी संधारण सुधारणा बिल 1995 ज्याला राष्ट्रपतीची मान्यता 1 महिन्यापूर्वी मिळाली, खालील कोणत्या प्राण्यांना वगळते जेणेकरून त्याची कत्तल केली जाऊ शकते? तर ते आहे पर्याय क्रमांक 3 म्हैस व तिचे बछडे. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न क्रमांक 68. महाराष्ट्रामध्ये बारमाही वाहणारी नदी कोणती? शक्यच नाही असा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये बारमाही वाहणारी नदीच नाही आहे. तर इथं भारतामध्ये विचारलं असतं तर ती कावेरी आली असती, पण कावेरी ही महाराष्ट्रामध्ये नसल्यामुळं इथं कोणतीही नाही. पर्याय क्रमांक 4. भारतामध्ये जर असतं भारतामध्ये बारमाही वाहणारी नदी कोणती तर ती आहे कावेरी. पुढील प्रश्न क्रमांक 69. अल्फा कण यांनी शोधून काढले, तर ते सर्वांना माहिती आहे आपल्याला. पर्याय क्रमांक 3 ई रुदरफोर्ड. बाकीचे मग बीटा, गॅमा, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन असले पण प्रश्न विचारलेले आहेत अगोदर आयोगानं, तर ते पण बघून ठेवा. तर इथं अल्फा कणांचा शोध कोणी लावला? ई रुदरफोर्ड. पुढील प्रश्न क्रमांक 70. सहकारी संस्थांचे आर्थिक वर्ष डॅश डॅश हे असते. सहकारी संस्थांचे आर्थिक वर्ष कोणतं असतं? 1 एप्रिल ते 31 मार्च. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 71. पुढील शास्त्रज्ञांपैकी कोणी त्याच्या 1940 मध्ये प्रकाशित झालेल्या विज्ञान व धर्म या लेखात असे प्रतिपादन केले की धर्माविना विज्ञान लंगडे आहे व विज्ञान विना धर्म आंधळा आहे? तर हे असं विधान कोणी केलं होतं? ते अल्बर्ट आइन्स्टाईन. पर्याय क्रमांक 1.
अल्बर्ट आइन्स्टाईन. पुढील प्रश्न बघू 72. संसदेबाबत खालील विधाने विचारात घ्या. लक्षवेधी सूचनेची सर्वप्रथम तरतूद सन 1954 मध्ये करण्यात आली. लक्षवेधी संबंधी सूचना सदस्याद्वारे लिखित स्वरूपात सकाळी 10 पर्यंत द्यावी लागते. एका बैठकीसाठी सभासद एकापेक्षा जास्त लक्षवेधी सूचना देऊ शकत नाही. तर वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं विचारलेलं आहे. तर पर्याय क्रमांक जो क आहे ते चुकीचं आहे बघा विधान. एका बैठकीसाठी सभासद एकापेक्षा जास्त लक्षवेधी सूचना देऊ शकत नाही हे चुकीचं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 क. म्हणजे वरील दोन्ही वाक्य विधाने बरोबर आहेत. लक्षवेधी सूचनेची सर्वप्रथम तरतुदी 1954 मध्ये झाली होती, म्हणजे कॉलिंग अटेन्शन नोटीस. नाही, लक्षवेधी संबंधी सूचना सदस्याद्वारे लिखित स्वरूपात सकाळी 10 पर्यंत द्यावी लागते. ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 73. खालील विधाने विचारात घ्या. ब्रिटनमध्ये विधिनियमात न्यायालयीन पुनर्विलोकनाची परवानगी नाही. जेथे न्यायालयीन पुनर्विलोकनाबाबत कोणतीही मर्यादा नाही अशा अमेरिकेच्या न्यायसंस्थेइतकी भारतीय न्यायसंस्था श्रेष्ठ नाही. तर विचारात घ्या. इथं काय विचारलं त्यांनी, मग आता कोणतं चूक आणि कोणतं बरोबर आहे. तर इथं दोन्हीही विधानही बरोबर आहेत. ब्रिटनची पार्लमेंट श्रेष्ठ आहे, तिथं न्यायालयापेक्षा पार्लमेंट श्रेष्ठ आहे. पण इथं काय आहे, अमेरिकेमध्ये काय आहे, न्यायालयाला थोडं श्रेष्ठ स्थान देण्यात आलेलं आहे ब्रिटनपेक्षा. त्याच्यामुळे दोन्ही विधाने इथे बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 74. खालील विधाने विचारात घ्या. ब्रिटिश घटना ही अलिखित आहे. ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे. ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे. तर वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. तर येथील एकही विधाने चुकीचे नाही, वरीलपैकी कोणतीही नाही. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 75. कोणत्या देशाविरुद्ध खेळताना भारतीय क्रिकेट संघाने 7 ऑगस्ट 2014 रोजी कसोटी डावामध्ये जास्तीत जास्त 6 फलंदाज 0 धावसंख्येवर बाद होण्याच्या जागतिक विक्रमाची बरोबरी केली. तर ते आहे इंग्लंड विरुद्ध. पर्याय क्रमांक 4 इंग्लंड. पुढील प्रश्न 76. त्सुनामी या जपानी शब्दातील सु आणि नामी म्हणजे सु आणि नामी या जपानी शब्दाचा अर्थ काय होतो, तर ते बंदर लाट, हार्बर वेव्ह, बंदर लाट. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न 77. फ्रेडरिक शेंजर यांना 2 वेळा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. 2 पुरस्कारांमध्ये किती अंतर होते. त्यावेळेस हा करंटचा क्वेश्चन असेल बघा मित्रांनो. त्याच्यामुळे जास्त तुम्ही याच्यावर जास्त स्ट्रेस नका घेऊ, फक्त प्रश्नाचा प्रकार बघून घ्या. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. एखाद्या करंटमध्ये असेल, त्याला नोबेल भेटला नुकताच, तर त्याला अगोदरचा नोबेल या नोबेल, किंवा एखाद्या दुसऱ्या गोष्टीमुळे तो न्यूजमध्ये असेल, तर त्या 2 पुरस्कारामध्ये किती अंतर होतं, 20 वर्षापेक्षा अधिक. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न क्रमांक 78. चांगला खेळला निळा, लाल जिंकला आहे. हे रेफरीचे वाक्य आपण सर्वसाधारणपणे कुठे ऐकतो. ते इंग्लिशमध्ये ऐकलं असं आपण बघा. वेल प्लेड ब्ल्यू, रेड इज द विनर. हे कुठं वाक्य आहे का आपण, तरी बॉक्सिंगमध्ये म्हणतो बघा ते. वेल प्लेड ब्ल्यू अँड रेड इज द विनर, बॉक्सिंग. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघू. राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात. चेअरमन ऑफ द स्टेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, ते आहेत प्रेसिडेंट, राष्ट्रपती करतात. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीच्या तत्वातून डॅश डॅश व्यक्त होते. तर ते काय व्यक्त होतं, राज्यघटनेची काही वैशिष्ट्ये अत्यंत आवश्यक असतात की जी केव्हाच रद्द करता येत नाहीत. एक प्रकारे काय सांगतात, ते बेसिक स्ट्रक्चर सांगते ते. म्हणजे तुम्ही अमेंडमेंट करण्याचा पावर आहे, याचा अर्थ असं नाही की तुम्ही सर्व संविधानच बदलू शकता. तर एक तुम्हाला एक मर्यादा ठेवूनच ती संविधान बदलण्याचा हक्क आहे, परवानगी आहे. तर राज्यघटनेचे काही वैशिष्ट्ये अत्यंत आवश्यक असतात की जी केव्हाच रद्द करता येत नाहीत, हेच ह्या मूलभूत चौकटीच्या तत्वातून व्यक्त होते. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 81. खालीलपैकी कोणास संसद सभासदांचा मित्र, तत्वज्ञ व मार्गदर्शक म्हणून ओळखले जाते. तर तो आहे सेक्रेटरी जनरल, महासचिव. संसद सभासदांचा मित्र, तत्वज्ञ व मार्गदर्शक, महासचिव. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न क्रमांक 82. 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता आणि डॅश डॅश जिल्ह्याच्या लोकसंख्येची घनता एक समान आहे. तर ती आहे औरंगाबाद. औरंगाबाद जिल्ह्याची लोकसंख्येची घनता आहे 365 घनता आहे बघा मित्रांनो. तर इथं पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक, इथं बघा मला लोकसंख्येबद्दल एक सांगावंसं वाटतं. राज्यसेवेला बघितलं तुम्ही तर 2 पेक्षा जास्तच प्रश्न, 2, 3 किंवा 4
2पेक्षा कमी तर नाहीच, कधीच नाही. 13 बघितला आपण तर प्रत्येक वर्षी हा प्रश्न असतो लोकसंख्येवर. त्याच्यामुळे लोकसंख्या खूप चांगला करून ठेवा. एक तर ते लोकसंख्या धोरण 76, 2000, त्यांचे उद्दिष्ट म्हणजे इमिजिएट त्यांचे जे टार्गेट होते ते, नंतर लॉंग टर्म टार्गेट, मिडियम टर्म टार्गेट, याच्यावर पण खूप फोकस आहे आयोगाचा. तर चला पुढे बघूयात पुढचा प्रश्न. भारताचा प्रथम 6 पदरी अतिजलद वेग रोज 43,000 वाहने वाहणारा मुंबई पुणे जलद मार्ग किती लांबीचा आहे? तर तो आहे 93 किलोमीटर लांबीचा आहे. पर्याय क्रमांक 2. फॅक्च्युअल प्रश्न आहेत बघा. पुढील प्रश्न आहे, रमन मॅग्सेसे पुरस्काराची सुरुवात 1957 पासून झाली. रमन मॅग्सेसे कोणत्या वर्षी विमान दुर्घटनेत मरण पावले होते? तर सगळ्यांनाच माहिती आहे 1957. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न आहे, क्रॉस कंट्री स्कीइंग हा डॅश डॅशचा राष्ट्रीय खेळ आहे? तो आहे नॉर्वे. पर्याय क्रमांक 4. क्रॉस कंट्री स्कीइंग नॉर्वेचा हा राष्ट्रीय खेळ आहे. पुढील प्रश्न क्रमांक 86. खालील विधाने विचारात घ्या. प्रथमतः खाजगी व्यक्ती राष्ट्रीय दिवस सोडून राष्ट्रध्वज फडकवू शकत नव्हता. आचारसंहितेला 2007 मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आली. तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पर्याय क्रमांक फक्त अ जो आहे विधान ते बरोबर आहे. विधान ब चुकीचं आहे. खाजगी व्यक्ती राष्ट्रीय दिवस सोडून राष्ट्रध्वज फडकू शकत नव्हता आणि आचारसंहितेला 2007 मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आली, तर ही स्टेटमेंट चुकीचं आहे. इथं विधान बरोबर कोणतं आहे? फक्त अ. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 87. ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात 1961 मध्ये झाली. कोणता वृत्तपत्र गट या पुरस्कारामागे आहे? एक स्पॉन्सर एक प्रकारे. तो कोण आहे? तो ज्ञानपीठ पुरस्काराच्या मागे द टाइम्स ऑफ इंडिया. पर्याय क्रमांक 2. द टाइम्स ऑफ इंडिया. पुढील प्रश्न भारताच्या झेंड्यात हळूहळू विकास होत गेला. ऑगस्ट 7, 1906 रोजी कोलकातामधील ग्रीन पार्क येथे पारशी बागान चौकात सर्वप्रथम झेंडा फडकवला गेला. सन 1921 मध्ये काँग्रेस समितीच्या बैठकीत महात्मा गांधी पुढे झेंडा आणला गेला. गांधीजींनी त्यात कोणत्या रंगाचा पट्टा समाविष्ट करण्यास सुचविले? तर जरी इथं आपल्याला येत नसेल प्रश्न, तर गांधीजी एक अहिंसक विचाराचे होते, त्याच्यामुळं पांढरा हे त्याचं प्रतीक आहे. तर पांढरा हा रंग इथं गांधींना सुचवलेला होता. 88चा 3. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न क्रमांक 89. कॉमनवेल्थ राष्ट्रे स्वतंत्र राष्ट्रे आहेत जी पूर्वी ब्रिटिश साम्राज्यात होती. तर याच्यावर बघा 18ला पण प्रश्न आला होता राज्यसेवा पूर्वला कॉमनवेल्थ बद्दल. ही सर्व राष्ट्रे इंग्लंडच्या राणीला कॉमनवेल्थचे प्रमुख मानतात, परंतु आपापल्या राष्ट्रांचे प्रतिकात्मक प्रमुख मानित नाहीत. कॉमनवेल्थ देशात एकमेकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांना अँबॅसेडर संबोधतात. तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ही दोन्ही विधाने बरोबर नाहीत, चुकीची आहेत. कॉमनवेल्थ देशात एकमेकांचे प्रतिनिधित्व करण्याला अँबॅसेडर नसतात. ते एक्झॅक्ट मला पण आठवत नाही त्याचं, सेक्रेटरी असं काहीतरी समथिंग नाव आहे बघ त्याला. अँबॅसेडर नसतात पण तिथं. आणि ही सर्व राष्ट्रे इंग्लंडच्या राणीला कॉमनवेल्थचे प्रमुख मानतात, परंतु आपल्या राष्ट्राचे प्रतिकात्मक प्रमुख मानत नाहीत. हे दोन्ही नाहीत बरोबर. 89चा पर्याय जो आहे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 90. त्या व्यक्तीचे नाव सांगा ज्याने स्वतःच्याच मृत्यूशिलेसाठी पुढील प्रमाणे स्मृतिलेख लिहून ठेवला होता. इथे एक असा चिरनिद्र घेत आहे ज्यानं माणसालाच नव्हे तर देवालाही सोडलं नव्हतं. तर त्या आहेत पर्याय क्रमांक 4 खुशवंत सिंग. पुढील प्रश्न क्रमांक 91. संघराष्ट्राच्या बोधचिन्हात जागतिक नकाशा कोठून प्रक्षेपित आहे? तर जो आपलं UN आहे, युनायटेड नेशन्स एम्ब्लेम, तर त्याच्यावर एक झेंडा एक मॅप दाखवला जातो. तर त्याच्यामध्ये आपल्या जगाचा जो ग्लोबल मॅप आहे तर त्या कोणत्या देशाकडून येतो? म्हणजे उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, विषुववृत्ताकडून, कर्कवृत्ताकडून? तर त्या आहे उत्तर ध्रुवाकडून. तो आहे नॉर्थ पोल दाखवला जातो त्याच्यावर. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 92. अटल बिहारी वाजपेयी यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ते 1996 ते 2004 या काळात 3 वेळा भारताचे पंतप्रधान होते. ते लोकसभेचे 8 वेळा तर राज्यसभेचे 3दा सभासद होते. तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तिथं फक्त विधान जे अ आहे ते बरोबर आहे. 96 ते 2004 या काळात 3 वेळा भारताचे पंतप्रधान होते ते लोकसभेच्या 8 वेळा तर राज्यसभेचे 3दा हे विधान चुकीचं आहे. फक्त अ. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 93. कॉमन मॅन सर्वसाधारण मनुष्य चे निर्माते श्री R.K. लक्ष्मण रोज वाचकांना सकाळी हसवायचे. द टाइम्स ऑफ इंडियामधील त्यांच्या व्यंगचित्र मालिकेचे शीर्षक काय होते? तर R.K. लक्ष्मणवर
हां, श्री आर के लक्ष्मणवर अजून एक प्रश्न आला होता बघा, 16ला येईल कदाचित तो, 2016ला आला होता. तर द टाइम्स ऑफ इंडियामधील त्यांच्या व्यंगचित्र मालिकेचे शीर्षक काय होतं? यू सेड इट. यू सेड इट, पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघू. व्हॅटिकन सिटीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. क्षेत्रफळाच्या संदर्भात हा जगातील सर्वात छोटा देश आहे व या देशाचे क्षेत्र 1 चौरस किलोमीटर स्क्वेअरपेक्षा कमी आहे. व्हॅटिकन सिटीची लोकसंख्या 500 पेक्षा कमी आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर फक्त विधाने बरोबर आहेत. व्हॅटिकन सिटीची लोकसंख्या 500 पेक्षा कमी आहे हे विधान चुकीचं आहे. ती एक सिटीच आहे, म्हणजे 500 पेक्षा ऑफकोर्स लोकसंख्या जास्तच असणार. एक कॉमन सेन्स वापरलं तरी पण हे निघून गेलं असतं उत्तर. क्षेत्रफळाच्या संबंधित हा 1 चौरस किलोमीटर स्क्वेअरपेक्षा पण कमी आहे, पण पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, फक्त पुढील प्रश्न क्रमांक 95. ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली? ज्युडिशियल पॉवर होता डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडं, तर तो काढून त्यानं तो डिस्ट्रिक्ट जजला दिला होता, तर तो होता लॉर्ड कॉर्नवॉलिस, पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न मलाला युसुफझाई ज्या पाकिस्तानमधील पख्तून आदिवासी क्षेत्रात दहशतवादाच्या विरोधातील लढाईत धैर्याच्या प्रतीक मानल्या जातात, त्या नोबेल पुरस्कार प्राप्त करणाऱ्या सगळ्यात तरुण व्यक्ती ठरल्या आहेत. मलाला युसुफझाई किती वर्षाच्या आहेत? तर त्यावेळेस हा करंटमध्ये होता बघा, तर त्यावेळेस 17 वर्षाच्या होत्या त्या, पर्याय क्रमांक 1, 17 वर्ष. तर याच्याप्रमाणे आता बघा, ग्रेटा थनबर्गला पण खूप न्यूजमध्ये आहे, तर त्याच्यावर पण फोकस केला जाऊ शकतो, आयोगानं विचारलं जाऊ शकतं त्याच्यावर. त्यांना नोबेल जरी नसलं भेटलं तरी त्या वर्षभरी न्यूजमध्ये होत्या. पुढील प्रश्न क्रमांक 97. भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात डॅश डॅश येथे झाली. इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात ही नागपूर येथे झाली, नागपूर, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न श्री भालचंद्र नेमाडे यांना हिंदू या प्रख्यात कादंबरीसाठी 2014चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. या कादंबरीत काय सांगितलं त्यांनी? या कादंबरीत ते हिंदू संस्कृतीचे वर्णन जगण्याची समृद्ध अडगळ असे आहे, पर्याय क्रमांक 4. हिंदू संस्कृतीचे वर्णन कसं केलं त्यांनी? जगण्याची समृद्ध अडगळ असे केलेले आहे. ह्यूज ऑब्स्टॅकल फॉर लिव्हिंग. पुढील प्रश्न इबोलाच्या मनुष्यात शिरकाव लागण झालेल्या प्राण्यांच्या संपर्कामुळे होतो, मात्र या प्राण्यात पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही. तर इबोला जो मनुष्याला प्राण्यापासून झालेला आहे, पण त्याच्यामध्ये कोणत्या प्राण्याचा समावेश नाही. चिंपांजी, फळवा, गूळ, फुटबॅट, माकडे, मच्छर सगळ्यामुळे होतं, फक्त त्यातलं मच्छरमुळे होत नाही. मच्छर, पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न नेल्सन मंडेला 10 मे 1994 रोजी दक्षिण आफ्रिकेचे प्रथम निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष ठरले. राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी किती वर्षे त्यांनी तुरुंगवास सोसला? नेल्सन मंडेला बघा, हे दक्षिण आफ्रिकेमध्ये, म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे गांधीजी म्हणलं तरी चालेल त्यांना फ्रीडम दक्षिण आफ्रिकेमध्ये फ्रीडम भेटण्यासाठी त्यांनी पण खूप प्रयत्न केलेले तिथं. त्यांनी 27 वर्ष भोगलाय, तुरुंगवास भोगलाय तिथं, आणि त्याच्यानंतर त्यांना राष्ट्राध्यक्ष पण बनवलं होतं. तरी 27 वर्ष त्यांनी तुरुंगवास सोसलेला आहे तिथे, पर्याय क्रमांक 1 जो आहे तो योग्य आहे इथं. तर थांबूयात मित्रांनो, इथं प्रश्न संपलेले आहे सर्व इथं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.